नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, कसा होता आमच्या घरचा लग्न सोहळा? एन्जॉय केला ना तुम्ही? खूप खूप सारे व्हिडिओज पाहिले असतील तुम्ही अंबानी साहेबांच्या मुलाच्या लग्नाचे. आपल्या घरचंच लग्न होतं. आपल्या इथले मुंबईतच राहतात ते मोठे उद्योगपती आहेत, सगळ्यात मोठे उद्योगपती आहेत. त्या अर्थाने ते आपलेच आहेत. पण मित्रांनो, हे लग्न अगदी यशस्वीरित्या पार पडलं. खूप गाजत वाजत झालं. त्या निमित्ताने अनेक प्रश्न उभे राहिले की एवढे पैसे खर्च करणं आवश्यक होतं का, वगैरे वगैरे. मला असं वाटतं की हा पर्सनल प्रत्येकाचा प्रश्न आहे की त्यांनी आपल्याकडे असलेले पैसे कसे वापरायचे हे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. असो, मला मित्रांनो 3 प्रश्न ह्या लग्नाच्या निमित्ताने पडले आणि ते मला तुमच्याशी शेअर करायचे आहेत. एक तर या लग्नामध्ये काही राजकारणी वारंवार आपल्याला दिसले. मला त्यांची नावं घ्यायची नाही आहेत, पण त्यांनी आपलं हे राजकारण जे आहे ते आतापर्यंत अस्मितेच्या बळावरती तगवून धरलेलं आहे किंवा अस्मिता पुढे करून त्यांनी हे राजकारण महाराष्ट्रात केलेलं आहे. अशी काही राजकारणी मंडळी आहेत जी वारंवार सगळ्या समारंभामध्ये अंबानींच्या दिसली आणि ही राजकारणी मंडळी ऊट-सूट आणि त्यांचे जे काही समर्थक आहेत, हे ऊट-सूट अंबानी हे गुजराती आहेत किंवा अडाणी हे गुजराती आहेत म्हणून त्यांना शिव्या घालत असतात की आमच्या इथनं धंदे पळवले, अमुक केलं, तमुक केलं. ही जी काही गुजराती मंडळी आहेत ती काही बरोबर नाही आहेत, अशा त्यांना ऊट-सूट आणि उठता बसता त्यांना शिव्या देणारी जी नेते मंडळी होती आणि त्यांचे जे समर्थक होते, म्हणजे नेते मंडळींबद्दल मला काही बोलायचं नाही, त्यांनी एन्जॉय केलं मस्त खाऊन पिऊन. पण जी समर्थक मंडळी आहेत त्यांची काय अवस्था झाली असेल की ज्या राजकारणाच्या सांगण्यावरून आपण ह्यांना गुजराती म्हणून शिव्या घातल्या, त्याच उद्योगपतीच्या लग्नामध्ये ही मंडळी मिरवतायत, खातायत, पितायत. मग आपण कोणाला शिव्या द्यायच्या आणि का द्यायच्या, हा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहिला असेल ना. पण असो, शेवटी कार्यकर्ता जो आहे सांगितलेलं काम त्याचं तो करत असतो, सतर्जा उचलत असतो. पण त्याच्या मनात प्रश्न निश्चित येणार या लग्नाच्या निमित्ताने की आपण अस्मिता दिवस रात्र ओरडतो कारण आपल्याला आपले नेते सांगतात, पण ह्या अस्मितेची जपणूक हे नेते स्वतः करतात का? तर मला वाटते त्यांचा पर्दाफाश झालेला आहे या लग्नाच्या निमित्ताने. दुसरी गोष्ट, जे राष्ट्रीय स्तरावरची जी नेते मंडळी होती, अगदी लालू प्रसाद असतील, ममता दीदी असेल किंवा तुमचे यूपीचे समाजवादी पार्टीचे जे प्रमुख आहेत अखिलेश यादव, ही सगळी मंडळी सुद्धा अंबानी आणि अडाणीला आणि काँग्रेस ही कायम शिव्या देत आलेले आहेत की यांनी देश लुटला, ह्यांना मोदींनी या सवलती दिल्या, ह्यांची एवढी कर्ज माफ केली, असं तार स्वराने ओरडणारी सगळी मंडळी ह्या लग्नामध्ये अगदी नटून थटून अख्खं कुटुंब कबिला घेऊन आलेली. यांच्याही कार्यकर्त्यांना काय वाटत असेल की अरे, आम्ही एका ठिकाणी अंबानी आणि अडाणी यांना शिव्या देतो आणि या उद्योगपतीच्या लग्नामध्ये तीच नेते मंडळी येऊन मिरवतात. म्हणजे त्यांची कुठेतरी कुचंबणा किंवा त्यांनाही असं वाटलं असेल ना. हा दुसरा प्रश्न मला पडलेला आणि त्याचं उत्तर आता तुम्हीच सांगा मला काय असेल ते. एकतर अस्मिता, दुसरी गोष्ट लूटपाट केली अंबानी अडाणींनी, त्याच्यामध्ये ओरडणारे नेते मंडळीच या समारंभामध्ये अगदी चढाओढीने सामील होत होती. आणि तिसरा प्रश्न मित्रांनो, या निमित्ताने झालेलं राजकारण, जे सामान्य लोकांना कदाचित माहिती नसेल किंवा जी मंडळी राजकारणामध्ये इंटरेस्टेड असतात ती अनेक व्हिडिओज ऐकत असतात आणि या लग्नाचंही विश्लेषण त्यांनी जर अनेक ठिकाणी ऐकलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की ममता दीदी इथे आल्यानंतर त्या उद्धव साहेबांना भेटल्या, त्याच्यानंतर अखिलेश इथे होतेच, लालू प्रसादाची फॅमिली पण होती आणि या सगळ्यांनी कुठेतरी असं म्हणतात की राहुल गांधी ज्या वेगाने ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते झाल्यानंतर जो फोकस आपल्यावरती घेत आहेत तो त्यांच्यावरचा कसा कमी करावा
आणि राहुल गांधींना सर्वशक्तिमान किंवा पंतप्रधान पदाचा उमेदवार भविष्यात ते होऊ नये म्हणून काय आपण डावपेच आखावे याची चर्चा या निमित्ताने जी दिग्गज राजकारणी मंडळी मुंबईत अंबानीच्या लग्नात जमा झालेली त्यांनी केला असं म्हणतात. तशा भेटीगाठी झाल्या आणि त्या दृष्टीने चर्चाही झाली. तर बघा मित्रांनो, एक लग्न पण त्याला किती अँगल आहेत आणि 3 ह्या गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या. आपल्याही अनेक गोष्टी लक्षात आलेल्या असतील, अनेकाच्या अनेक पॉईंट्स लोकांनी काढले त्या लग्नाच्या निमित्ताने. पण राजकीय विश्लेषकाच्या दृष्टिकोनातनं पाहिल्यानंतर मला 3 हे महत्त्वाचे मुद्दे वाटले. एकतर अस्मितेच्या नावाने ओरडणारी नेतेमंडळी या लग्नात सामील झाली. अंबानी अडानींच्या नावाने लूटपाट करतात ही जी मंडळी आहेत, गुजराती विशेषतः आणि जी उद्योगपती आहेत त्यांच्या नावाने सकाळ संध्याकाळ ओरडणारे आणि त्यांच्यावर दोषारोप करणारे सगळे जे राजकारणी हेही त्या लग्नात आले. त्यांनी बऱ्यापैकी लग्न एन्जॉय केलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ह्या निमित्ताने झालेलं राजकारण. मला वाटतं मित्रांनो, ह्या तिन्ही गोष्टींचा आपणही विचार करावा. आपल्याला जर काही पॉईंट्स मांडायचे असतील तर मला कॉमेंट्समधनं जरूर कळवा. आता इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.